बस आहे, नो डाऊट. आणि पहिलीच मॅच होती तर थोडं प्रेशर होता, पण चांगले खेळले सगळे. नक्कीच तू खूप चांगला खेळ आहेस. पुढील मॅचसाठी देखील तुला देखील शुभेच्छा. तर तोपर्यंत पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. मॅच क्रमांक 2, एका बाजूला V1 तर दुसऱ्या बाजूला अनुप नाईक संघ पाहायला मिळतो. अनुप नाईक संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, तर क्षेत्ररक्षणासाठी V1 संघ पाहायला मिळतोय. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. भेटूया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. नक्कीच आजच्या दिवसात आणि कालच्या दिवसातून चला मित्रांनो लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. V1 बॅटर अनुप नाईन आपले सज्ज ठेवायचे आहेत. कालच्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत या संपूर्ण क्रिकेटमध्ये ज्यांनी समालोचनाचं काम केलं त्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो. बॉक्स ऑटम क्रिकेटचा आवाज सागर मोरे सर. उद्याच्या दिवसात देखील आपल्याला नक्की पाहायला मिळतील. उद्या देखील घमासान मॅचेस पाहायला मिळतील. सकाळच्या सत्रामध्ये इंटरकॉन्झ्युसचे उरलेले 4 संघ आणि त्यानंतर क्वार्टर फायनलच्या 4 मॅचेस, त्यानंतर 2 सेमीफायनल आणि मेगा फायनल अंतिम मुकाबला. मुंबईकर नाणचषक 2026वर कोणता संघ आपलं नाव कोरणार आहे, कोण बाईक घेऊन जाणार, पाहण्यासारखं असणार आहे. तोपर्यंत आता पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वळूया. स्थानिक क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते आणि तेवढाच चाहता वर्ग देखील स्थानिक क्रिकेटचा संपूर्ण मैदानाच्या चौफेर अजून देखील पाहायला मिळतोय. 12चा काटा आता या ठिकाणी आपण पाहतोय घड्याळ्यात. मॅचमध्ये पुन्हा एकदा रंगत नक्कीच पाहायला मिळेल. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. एका बाजूला अनुप नाईन तर दुसऱ्या बाजूला V1. चला मित्रांनो लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. दोन्ही संघ आपला एक एक्स्ट्रा प्लेअर कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. दोन्ही टीम आपला एक एक्स्ट्रा प्लेअर पाठवा प्लीज. एक एक्स्ट्रा प्लेअर प्लीज. V1 अजून एक धमाकेदार मॅच, चांगला मुकाबला. इंटर मधील दुसरा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. महत्वपूर्ण मॅच आहे. सर्व कांजूरकरांचं देखील लक्ष या मॅचकडे असणार आहे. बरीच वर्ष खूप चांगलं क्रिकेट इंटर कांजूरचं सर्व खेळाडू खेळत आहेत आणि आज एक चांगला प्लॅटफॉर्म देखील या ठिकाणी उपलब्ध करून दिला आहे मुंबईकर नाईन चषक 2026च्या माध्यमातून. यानंतर देखील एक महत्त्वपूर्ण सामना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. सेमीफायनलचा सामना इंटर कांजूरमधील. गोलंदाजी मार्कवर आपला अक्षय पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज बाळा तर नॉन स्ट्रायकिंगला संदीप. पंचाचा ग्रीन सिग्नल आलाय. मॅचला होते सुरुवात. अक्षय नक्कीच काल देखील खुल्या गटातून आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळाला. चांगले स्पेल त्याने देखील हाताळले. आता मात्र स्थानिक क्रिकेट खेळत असताना पहिलाच बॉल खूप चांगले ते हाताळला गेला, स्लाइस केला गेलाय. पॉईंट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक येतोय शुभम. शुभम देखील काल आपल्याला पाहायला मिळाले खुल्या गटातून. मित्रांनो नक्कीच या स्पर्धेमधून आपल्या क्रिकेटला सुरुवात केली. छोटे छोटे 1 to 4 फॉर्मॅट, त्यानंतर C सर्कल, त्या स्पर्धांमध्ये देखील आपल्या नावाचा दबदबा दाखवला आणि नंतर आता अंडर टेनिस बॉल क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट पारितोषिक असलेल्या स्पर्धेमध्ये देखील स्थान मिळवलं गेलं आहे. मोठ्या मोठ्या संघांमध्ये असे काही खेळाडू देखील आमच्या कांजूरमार्गमध्ये पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे सन्माननीय एक क्रिकेट वेड व्यक्तिमत्व या संपूर्ण आमच्या कांजूर भांडूप परिसरातील सन्माननीय संजयजी पै साहेब आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे. पुन्हा एकदा स्लाइस करण्याचा प्रयत्न. चांगला बॉल पाहायला मिळतोय अक्षय यांचा. टप्पा पडल्यानंतर थोडंसं वळण देखील घेतो आणि उसळी देखील मिळते.
आता मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, संधी निर्माण झाली आहे, ही धाव होऊ देखील शकली असती, मात्र धाव बाद होतोय संदीप. बाळा थोडासा लेझिनेस नक्कीच पाहायला मिळालाय, ही धाव देखील कंप्लीट होऊ शकली असती. नवीन बॅटर विशाल मैदानात दाखल झालाय. पुढे बाळांचा संयम पाहायला मिळतोय, विकेट गेला त्यानंतर देखील सिंगल या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय. शेवटपर्यंत उभे राहिले तर मोठे फटके खेळण्याची क्षमता बाळा यांच्याकडे आहे. बरीच वर्ष स्थानिक क्रिकेट असेल खूप चांगल्यारीत्या खेळतायत. कांजूर, भांडूप, विक्रोळी या परिसरात देखील या नावाचा दबदबा राहिलाय. पाच बॉलचा खेळ जाईल, लास्ट बॉल टू गो. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय, संधी निर्माण झाली, डायरेक्ट हिट होत नाही आणि या ठिकाणी चुकी पाहायला मिळते यष्ट्यांच्या मागे. चंदू ओरतुरचा एक धाव देखील या ठिकाणी ऍड केली जाईल. एकंदरीत 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त, धावसंख्या जाऊन पोहोचते. धावसंख्या झाली आहे 5 धावसंख्या. चला मित्रांनो, थोडी टीम मीटिंग कमी करा, थोडं स्पीडअप करायचं आहे, 12 वाजून गेलेत. आणि इंटर कांजूरचे या व्यतिरिक्त 4 संघ जे उद्याच्या दिवसात आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळतील, उद्याच्या हाफमध्ये खेळताना दिसतील, त्यांना देखील नक्कीच या ठिकाणी सूचना करतो, आपण देखील सकाळी 9 वाजता मैदानात रिपोर्टिंग करायची आहे मित्रांनो. पुन्हा एकदा जागा होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची एज घेऊन केवळ एक धाव मिळते. शुभम गोलंदाजी मागवर. स्विच हिट केलाय, दमदार सरदार, चांगला फटका येतोय, अल्टी बल्टी. आणि या ठिकाणी नक्कीच सर आता मात्र आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, बिग हिट, षटकार ठोकलाय. मात्र या ठिकाणी षटकाराला कोणताही नियमांतर्गत या ठिकाणी रन ग्राह्य धरले जात नाही, मात्र फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. रोहन सावंत नवीन बॅटर मैदानात दाखल झालेत. 18 मोहरम दोन्ही खेळ खूप चांगल्यारीत्या नक्कीच खेळतात. आता मात्र नक्कीच इंटर कांजूरचं क्रिकेट खेळण्यासाठी मुंबईकर 2026 स्वीपचा फटका, एक धाव या ठिकाणी घेतली गेली आहे. ऑन ड्राईव्ह केला गेला आहे, क्षेत्ररक्षक येतोय, थोडंसं मिसकम्युनिकेशन, मात्र चांगला बॅकअप त्या ठिकाणी प्रशांत डोंगरे. पुन्हा त्या टॅप्सवर बदल फटका खेळला गेलाय आणि गणेश क्षीरसागर त्या ठिकाणी बॅकअपला आलेत. आणि नक्कीच गणेश क्षीरसागर यांचा आज वाढदिवस देखील आहे. गणेश, आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आई तुळजाभवानी चरणी नक्कीच नतमस्तक होऊन आपल्याला उदंड आयुष्याच्या
आशीर्वाद मिळो यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि सनी जगताप सर हे देखील नक्कीच शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्यावर करताना पाहायला मिळत आहेत. प्रशांत डोंगरे गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा फटका फसलाय. पहिल्याच बॉलवर सफलता प्राप्त करतोय प्रशांत डोंगरे. रोहन सावंत खेळी संपुष्टात येते. आणि लेफ्ट हँड फलंदाज आता मैदानात दाखल झालाय सोनू. या ठिकाणी अजून एक चांगला बॉल प्रशांत डोंगरे यांचा. विवन संघ जबरदस्त कामगिरी करतोय. आतापर्यंत 3 गोलंदाज नक्कीच पाहायला मिळाले. चांगली कामगिरी 3 गोलंदाज करताना पाहायला मिळाले. अक्षय असेल, शुभम असेल आणि त्यानंतर प्रशांत. आणि अजून एक फलंदाज या ठिकाणी बाद होतोय प्रशांत डोंगरे. आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाहीये. 2 गडी देखील बाद केले गेलेत. थोडीसा आता संघ नक्कीच संकटात पाहायला मिळतोय. बॅकफुटवर पाहायला मिळतोय. अनुप नाईन संघ मॅचला जिंकायचे असेल तर नक्कीच इनिंग बिल्ड करावी लागेल. थोडंसं आक्रमण बॅटचा फेस ओपन करावा लागेल. गिरीश नवीन बॅटर कर्णधार आहेत आणि आता कर्णधार पारी खेळण्याची देखील गरज आहे. आडव्या बॅटने फटका घेण्याचा प्रयत्न प्रशांत डोंगरे. क्या बात है, जबरदस्त गोलंदाजी. एकही धाव देत नाहीये मात्र या ठिकाणी फलंदाज लाईन या ठिकाणी लागताना पाहायला मिळते. तंबूच्या आसराला परतताना पाहायला मिळत आहेत. 4 बॉलचा खेळ झालाय. 3 गडी बाद केले आहेत. 1 डॉट बॉल. अजून देखील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या स्थिरावलेली. 13 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. हर्ष नवीन एक फलंदाज. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. तिसऱ्या षटकातील अजून एक चांगला बॉल पूर्णपणे शांत करून टाकलाय अनुप नाईन संघाला. कुठे ना कुठेतरी आता ही पारी ढासळताना दिसतेय. मिडन ओव्हर या संपूर्ण स्पर्धेतील येईल का? आणि शेवटच्या बॉलवर नक्कीच मिडन ओव्हरचा विचार केला आणि कुठे ना कुठेतरी नो बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. 1 धाव या संपूर्ण षटकामध्ये खर्च केली गेली. धावसंख्या झाली आहे 14. आता तर चांगला फटका आणि थांबवलं गेलंय. तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या झाली आहे 14. चांगलं षटक या ठिकाणी नक्कीच हाताळलं गेलंय. केवळ 1 धाव या ठिकाणी खर्च केली आणि 3 गडी देखील बाद करण्यात आलेत. एक चांगले षटक संपूर्णपणे मॅचमध्ये आता पाहायला मिळतोय. संघ V1 ज्या प्रकारची गोलंदाजी करतोय मात्र मित्रांनो दुसऱ्या डावात काही ना काहीतरी मॅचमध्ये ट्विस्ट नक्कीच पाहायला मिळेल. अनुप नाईन संघ यांच्याकडे देखील गोलंदाजाचा तोफखाना आहे. युवा टॅलेंटेड गोलंदाज आहेत आणि पुष्पक आता शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर. विशालवर दारोमदार आहे. ढासळलेली पारी आता सांभाळावी लागेल. धावसंख्या झाली 14. येणाऱ्या 6 बॉलवर 10 धावा तरी कमीत कमी करणं गरजेचं असणार आहे. आणि पहिलाच बॉल वाईट बॉलचा इशारा. चांगला फटका पाहायला मिळतोय आणि बॉल निघून चाललाय वेगाने. कार्पेटच्या साह्याने ट्रॅव्हल होतोय 4 धावांसाठी. विशाल यांच्यावर दारोमदार आहे
आणि एका बॉलवर आतापर्यंत 5 धावा खर्च केले गेलेत पुष्पक यांनी. म्हणजे धावसंख्या जी थांबली होती तिला आता पुन्हा एकदा वेग मिळाली आहे, चालना मिळाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. अजून देखील 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मित्रांनो पहा, हे सोपं नाही आहे. दिवसभर मैदानात उभं राहणं, संपूर्ण डिसिजन योग्यरित्या घेणं, सर्व प्रेक्षकांची मनं जिंकणं आणि हा कलाकार नक्कीच आपण पाहू शकता सनी जगताप सर मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. एकदा कंप्लीट केलं की दुसऱ्या द्यायचा प्रयत्न आणि या ठिकाणी चेक केलं जात आहे. यस, बटर आउट. सनी जगताप सर सर्व कांजूरकरांचं लक्ष वेधून घेत आहेत. एक उत्कृष्ट दर्जाचे पंच, त्याचप्रमाणे एक उत्कृष्ट दर्जाचा कलाकार आणि आपला प्रत्येक क्षण आनंदरित्या जगताना नक्कीच सनी जगताप सर मैदानात पाहायला मिळतात. त्यांचं देखील मी आभार मानतो. आपण देखील नक्कीच खूप चांगल्यारीत्या मनोरंजन करताय आणि तेवढेच चांगला पंच दोन्ही कामं एकत्र सांभाळताना. तोपर्यंत पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने धावसंख्या जाऊन पोहोचते. धावसंख्या झाली आहे 20. अजून एक खराब बॉल, एक्स्ट्रा येतोय, वाईट बॉल आलाय. पुढे चांगला बॉल थांबवला गेलाय. नक्कीच याचं कारण असणार आहे विशाल यांच्या बॅटमधून चौकार आलाय. शेवटचं षटक आहे. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉलवर आक्रमण करण्याचा विचार असणार आहे. धावसंख्या 21. आडव्या बॅटने फटका खेळलाय. क्या बात आहे. स्वतःवर विश्वास दाखवलाय. मित्रांनो मेहनत केली आहे त्यामुळे भरोसा रख मेरे भाई, अपने मेहनत पर ये दिन भी बदलेगा और ये समय भी, हे सांगतोय. या बॅटमध्ये नक्कीच 2-4. हा तर मात्र सुरेख फटका, टप्प्यात कार्यक्रम केलेला. 2-4 आले. थोडंसं दडपण नक्कीच पाहायला मिळेल. ज्या 25 धावांचा उल्लेख केला होता त्या स्कोर कार्डवर लगावल्या गेल्या. 2 चेंडूंचा अजून देखील खेळ शिल्लक. पुन्हा एकदा चाबूक फटका, मात्र त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे शुभम यांचं. शुभम नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आता स्ट्रायकरला फलंदाज पाहायला मिळतोय. स्वप्नील पहिला बॉल फेस करत असताना कशा प्रकारचा फटका खेळेल. हलक्या हाताने दिशा दिली गेली आहे. एक धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते. धावसंख्या झाली आहे 27. मॅचला जिंकण्याकरिता 28 धावसंख्येची गरज दुसऱ्या डावात देखील आता नक्कीच रंगात पाहायला मिळणार आहे, कारण 24 बॉल आणि 28 धावसंख्येची गरज आहे. एक चौकाराची मॅच आहे. तर एकंदरीत 24 बॉल 24 या ठिकाणी टाकले गेले तर मॅचमध्ये नक्कीच रंगात पाहायला मिळेल. मात्र तेवढीच चांगली बॅटिंग लाईनअप या ठिकाणी पाहायला मिळते. V1 संघ रोहित सावंत असेल, मिस्टर KPL, त्याच्याने चंदू आहे, शुभम आहे, निखिल साडविलकर, लंका हे देखील. आणि आमचा गणेश यांचा वाढदिवस आहे मित्रांनो. सेलिब्रेशन तर बनतंय. गणेश क्षीरसागर आपल्याला वाढदिवसा खूप खूप शुभेच्छा. सनी जगताप सर खूप खूप धन्यवाद. चला मित्रांनो थोडं स्पीडअप करा प्लीज. चला अनुप नाईक संघ लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या.
चला मित्रांनो, मॅचला सुरुवात करायची. अनुप नाईन लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, आपला विनंती असेल. सलामीर जोडी मैदानात पाहायला मिळते. रोहित सावंत आणि दुसऱ्या बाजूला निखिल साडविलकर. गोलंदाजी मार्कवर विशाल. अठ्ठावीस धावांचं लक्ष आहे मित्रांनो. यानंतर नक्कीच सेमीफायनलची मॅच पाहायला मिळेल. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो नक्कीच ओमकार बॉईज या संघाविरुद्ध फाईट करताना पाहायला मिळेल. 28 धावा करायच्या आहेत मॅचला जिंकण्याकरिता V1 संघाला. रोहित सावंत आणि निखिल साडविलकर सलामीर जोडी. गोलंदाजी ट्रॅकवर पहिले षटक घेऊन या ठिकाणी इंट्रोड्यूस केलं जात आहे. नक्कीच कदम साहेब आपल्या विनंती असेल या व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिलाच बॉल चांगल्यारीत्या या ठिकाणी टाकला गेलाय. लीग बाय स्वरूपात या ठिकाणी एक धाव नक्कीच कंप्लीट केली जाते. नक्कीच मित्रांनो, ढगांमधून आवाज येते, कोणतीही घाई करायची गरज नाहीये. संयमी खेळ केला तरी देखील 28 धावांचा पाठलाग या ठिकाणी येऊ सहजरित्या होऊ शकतो. एकेरी धावांनी बॉल टू बॉल मॅच. एखादा चौकार मात्र लक्ष असणाऱ्या अनुप नाईन संघाच्या गोलंदाजांवर. फ्लिकचा फटका. एक धाव नक्कीच दोन्ही सलामीर यांच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. आता मात्र चांगला फटका, बॅकफुटला गेले, जागा बनवली आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. 3 बॉल 3. आता तर चांगला बॉल पाहायला मिळतोय, थांबवलं जाते. एक धाव या ठिकाणी मला वाटतं कंप्लीट होऊ शकली असती, मात्र कुठे ना कुठेतरी थांबवलं गेलंय रोहित सावंत यांनी. डिजिटल रिव्ह्यू सिस्टमचा वापर या ठिकाणी केला जातोय, चेक केलं जाईल. बॅटर सेफ असणार आहेत. चांगला बॉल पाहायला मिळाला, एक डॉट बॉल येतोय मित्रांनो. डॉट बॉल येणं खूप महत्त्वाचं. जर या मॅचमध्ये रंगत आपल्याला हवी असेल तर गोलंदाजांना कुठे ना कुठेतरी डॉट बॉल आणावा लागेल. आणि जर सामना जरी जिंकायचा आहे तरी देखील कष्ट करावे लागणार आहे, संघर्ष करावा लागणार आहे मित्रांनो. ज्यांच्या वाट्याला संघर्ष आहे त्याच्या वाट्याला यशाचा हिस्सा देखील लिहिलेला असतो, त्यामुळे प्रयत्न करत राहा. चांगला बॉल पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. टाळ्यांचा गजर मित्रांनो. आणि अजून एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल पाहायला मिळालेत. वेल बॉल विशाल. अष्टपैलू दमदार खेळ या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. आता जर एकंदरीत मॅचचा विचार केला तर मॅचला जिंकण्यासाठी 18 बॉल आणि 25 धावांची गरज आहे मित्रांनो. चला स्पीडअप करा प्लीज प्लीज. आपल्याला वारंवार रिक्वेस्ट केली जाते. अनुप नाईन
आणि कांजूरमार्ग परिसरातील एक युवा गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतो. हाईट कम फाईट साधा. आर्यन पाहायला मिळतोय. एक युवा गोलंदाज आहेत अनुप नाईम संघाकडनं. संधी मिळते आणि मॅच देखील खूप क्रुशियल आहे. 18 बॉल 25 ची मॅच आहे. हे षटक निर्णायक असणार आहे. जर या षटकामध्ये कमी धावा गोळा केल्या तर नक्कीच कुठे ना कुठेतरी सामना अनुप नाईक संघाच्या बाजूने पाहायला मिळेल. मात्र कुठे ना कुठेतरी 10 ते 8 धावा जरी आल्या तरी देखील मॅच ऑन राहील. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा व्हाईट बॉल. युवा गोलंदाज आहे. थोडंसं प्रेशर असतं मित्रांनो. अनुभव येणं खूप महत्त्वाचं असतं. एक कॉन्फिडन्स असतो तो बिल्ड होणं देखील खूप महत्त्वाचं असतं. यामुळेच या अशा स्पर्धा आपण पाहतो. या स्पर्धेचं आयोजन केले जातं. त्यामुळे स्थानिक नवीन युवा गोलंदाज युवा फलंदाज उदयास येतात. त्याच अनुषंगाने ही देखील स्पर्धा आपण पाहतोय. बॉलर चेंज नाहीये. यस थोडं स्पीडअप करा प्लीज प्लीज मित्रांनो. अनुप नाईक संघ धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. 18 बॉल आणि त्या मॅचला जिंकण्याकरिता 23 धावांची गरज आहे. साबूक फटका पाहायला मिळतोय. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण हर्ष त्या ठिकाणी होते. तोपर्यंत एकदा कंप्लीट केली गेली आहे. चांगला फटका. आता मात्र चांगलं टायमिंग पाहायला मिळतंय रोहित सावंत यांच्या बॅटमधून. निखिल साडविलकर यांच्याकडे आता लक्ष असणार आहे. एक जीवदान त्यांना मिळालंय. आता कशा प्रकारची फलंदाजी करेल पाहण्यासारखं असणार आहे. कसं उत्तर देतील, कशा प्रकारची फलंदाजी करतील. आपल्या संघाला विजयापर्यंत नेण्यासाठी मुलाचं काम करायचं आहे आणि संधी आली आहे. सुरेख फटका. मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. टाळ्यांचा गजर. क्या बात आहे मित्रांनो. इंटर कांजूरचा क्रिकेटचा दर्जा देखील उंचावलेला आता नक्कीच पाहायला मिळतोय. नील त्या ठिकाणी होते. काही जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा नमुना या ठिकाणी दाखवला गेलाय. फटक्यात देखील नक्कीच वजन होतं. चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. मात्र त्याहून जास्त चांगलं क्षेत्ररक्षण. 3 धावा नक्कीच वाचवल्या गेलेत. आता मात्र रोहित सावंत यांची पारी संपुष्टात येते. जागा बनवली होती. बॅकफुटला गेले मात्र प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाहीये. टिपला झेल. संपलाय रोहित सावंत यांचा खेळ. पहिल्या विकेटचा होत आहे पतन. नवीन बॅटर अजून एक घनघाती आमच्या कांजूर परिसरातील फलंदाज शुभम पाहायला मिळत आहेत. काल देखील खुल्या गटातून आपल्याला खेळताना पाहायला मिळाले. चला मित्रांनो स्पीडअप करा. प्रत्येक बॉलवर टीम मीटिंग करू नका. धावसंख्या झाली. धावसंख्येचा विचार करा. धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. अजून देखील मॅचला जिंकण्याकरिता 15 बॉल आणि 21 धावांची गरज आहे. येणारे 3 बॉल खूप निर्णायक आहेत. आणि या ठिकाणी शुभम. टाळ्या मित्रांनो व्हायला पाहिजे. युवा गोलंदाज आहेत आर्यन आणि 2 महत्वपूर्ण फलंदाज या ठिकाणी बाद केलेत. कौतुक करावं तेवढं कमी आहे. अनुभव कमी असला तरी टॅलेंट मात्र नक्कीच भरभरून या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अचूक टप्प्यावर मारा होतोय. नक्कीच या ठिकाणी शानदार गोविंदा पथकाचे प्रशिक्षक पियुष चौधरी यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल या 2 विकेटसाठी. मित्रांनो आपलं कॅश प्राइज देखील या ठिकाणी जमा करायचं आहे. आर्यन यांना नक्कीच दिलं जाईल या 2 विकेटसाठी. आणि तसेच संजयजी पै यांच्याकडनं देखील हॅड्रिक विकेटसाठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आर्यन एक युवा टॅलेंटेड गोलंदाज आहेत. आतापर्यंत हवी ठरले आहेत. 2 महत्वपूर्ण बॅटर बाद केलेत. सामना थोडासा फसताना पाहायला मिळतोय V1 संघाच्या बाजूने. 14 बॉल आणि त्या मॅचला जिंकण्यासाठी
21 धावांची गरज आहे. अनुप नाईन संघ प्लीज आपण प्रत्येक बॉलवर टीम मिटिंग करू नका मित्रांनो. चौदा बॉल आणि 21 धावांची गरज आहे सामन्याला जिंकण्याकरिता मित्रांनो. इंटर कांजूरचा देखील सामना रंगताना पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची गर्दी होतीये. ओमकार नवीन बॅटर मैदानात दाखल झाले. 14 बॉल 21. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. बॅकअप या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय. चांगला बॉल अडवला गेला आहे तोपर्यंत एकदा कंप्लीट होते मित्रांनो. आता एकंदरीत विचार केला तर 2 चौकारांची मॅच अजून देखील आहे आणि हे 2 फलंदाज निखिल साडविलकर सलामवीर आहेत. यांच्याकडे क्षमता आहे मॅचला कधीही कलाटणी देऊ शकतात. तेरा बॉल 20 धावसंख्येची गरज आहे. शेवटचा बॉल आर्यन यांचा फुलटॉस बॉल आणि हा बॉल थोडीशी नशिबाची साथ. नक्कीच या ठिकाणी रिव्ह्यू घेतला जाईल, चेक केलं जाईल मित्रांनो. महत्त्वपूर्ण मॅच आहे, क्रुशियल मुवमेंट आहे. हा चौकार जर आला ना तर नक्कीच 12 बॉल 16ची मॅच पाहायला मिळेल आणि आता 12 बॉल 19. त्यामुळे हे पाहणं देखील खूप महत्त्वाचं आहे. नक्कीच मित्रांनो डिक्लेअर दिली जाते. चला मित्रांनो लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे.
12 बॉल आणि त्याचा मॅचला जिंकण्यासाठी चला मित्र 12 बॉल आणि 19 धावसंख्येची गरज आहे. आणि आर्यन याचं देखील नक्कीच कौतुक होईल. 6 धावा खर्च केले आहेत आणि महत्वपूर्ण गडी देखील बाद केले आहेत. युवा गोलंदाज आहेत. येणाऱ्या काळामध्ये आमच्या कांजूरचं नाव मोठ्या मोठ्या पटलावर गाजवेल. तुला देखील पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आर्यन. वेल प्लेड. 12 बॉल आणि मॅचला जिंकण्यासाठी 19 धावसंख्येची गरज आहे. गिरीश स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्कवर आले निर्णायक षटक घेऊन. या संपूर्ण मॅचचं चित्र रंगरूप या षटकावर नक्कीच डिपेंड असणार आहे. आणि आडव्या बॅटने स्वीप खेळण्याचा प्रयत्न. लेझीनेस दिसतोय. फुटवर्क नाहीये. मन बनवलंय पहिलंच, त्यामुळे कुठे ना कुठेतरी फटका फसताना पाहायला मिळतोय. थोडासा सामना फसलाय. एकंदरीत अजून देखील विचार केला तरी 2 चौकार तरी कुठे ना कुठेतरी नक्कीच मारावे लागणार आहेत. जर मॅच मध्ये बनून राहायचं असेल तर नक्कीच V1 संघ. आता तर चांगला बॉल, तेवढाच चांगला फटका. मिस टाइम स्ट्रोक. थोडासा ताकद नव्हती फटक्यामध्ये. एकच धाव मिळते. आता सर्व दारोमदार निखिल साडविलकर. 10 बॉल आणि मॅचला जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. 2 चौकार. मॅच मध्ये ट्विस्ट. आणि या चेंडूवर फटका फसलाय. संधी होती, गती नव्हती. चान्स होता, चान्स घेतला, मात्र कुठे ना कुठेतरी नियंत्रण नव्हतं फटक्यामध्ये. आणि हा देखील बॉल बॉक्सच्या बाहेर निघून गेलाय. मॅच थोडीशी फसताना पाहायला मिळते आणि यासाठी मैदानात दाखल होत आहेत एक अनुभवी फलंदाज प्रशांत डोंगरे. गोलंदाजी तर खूप उत्तमरित्या त्यांची पाहायला मिळाली. आता काय कामगिरी करणार आहेत. चला अनुप नाईन. धावसंख्या झाली आहे 10 धावा. आता मॅचला जिंकण्यासाठी 9 बॉल आणि 18 धावांची गरज आहे. आडव्या बॅटने प्रशांत डोंगरे आले आणि ज्याची गरज होती ते देखील पाहायला मिळत आहे. लेट आले, थेट आले. मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाटणी. मॅच मध्ये ट्विस्ट. मॅच ऑन झाली आहे मित्रांनो. 8 बॉल आणि 14 धावांची गरज. आठ बॉल आणि 14 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा चांगला फटका. हा देखील सुरेख फटका पाहायला मिळतोय. माझं क्षेत्ररक्षण नक्कीच खूप चांगल्यारीत्या त्या ठिकाणी पाहायला मिळालं. प्रशांत डोंगरे यांच्या बॅट मधून नक्कीच चांगले 2 फटके पाहायला मिळाले. मॅच मध्ये पुन्हा एकदा जीव टाकला गेलाय मित्रांनो. आशेचं किरण दाखवलं गेलंय आणि याचं कारण प्रशांतजी डोंगरे. धावसंख्या जाऊन पोहोचते. धावसंख्या झाली आहे 15. शेवटचा बॉल.
आणि ओमकार फटका चांगला खेळला होता, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. जेल टिपला गेलाय आणि आता समीकरण येऊन पोहोचलंय 6 बॉल आणि मॅचला जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. मॅच फसली आहे मित्रांनो, मात्र 6 बॉल 13 धावा देखील करण्याची ताकद प्रशांत डोंगरे यांच्याकडे आहे आणि चांगली बाब त्यांना स्ट्राईक देखील आली आहे आणि त्यांच्या बॅटमधून एक चौकार देखील पाहायला मिळालंय. चांगल्या लयात आहेत. आता 6 बॉल आणि 13 धावा, कशा प्रकारची फलंदाजी होईल, कशा प्रकारची गोलंदाजी होईल, सेमीफायनलमध्ये कोणता संघ दाखल होईल. चला स्पीडअप करा गाईज प्लीज. अनुप नाईन सहा बॉल आणि 13 धावांची गरज आहे आणि याच 13 धावा रोखण्यासाठी अजून एक युवा गोलंदाज अनुप नाईन संघाकडनं इंट्रोड्यूस केलं जात आहे, वेदांत पवार. चांगला बॉल या ठिकाणी आणि पहिल्याच बॉलवर सफलता प्राप्त. चंदू आले आणि एकही बॉल फेस न करता निघालेत. 5 बॉल आणि 13 धावांची गरज आहे. चांगला फटका हा देखील होता, मात्र क्षेत्ररक्षक अडथळा कुठे ना कुठेतरी ठरतोय या धावा येण्यामागे. पुन्हा एकदा चांगला फटका, हा मात्र बॉल निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार आलाय, असरदार आलाय, मोक्याच्या क्षणी आलाय प्रशांत डोंगरे यांच्या बॅट मधून ब्रँडेड चौकार. 4 बॉल आणि आता मॅचला जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा मॅच ऑन झाली आहे. प्रशांत डोंगरे आतापर्यंत एकंदरीत 2 चौकार त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळालेत. नक्कीच प्रशांत डोंगरे चांगले लयत दिसत आहेत, प्रॉपर टायमिंग होत आहेत, फटक्यांमध्ये वजन देखील पाहायला मिळत आहे. 4 बॉल आणि 9. पुणे चांगला फटका, एक धाव कंप्लीट गेली आहे. 3 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज आहे. सर्वांचं लक्ष मित्रांनो नक्कीच घड्याचा जर विचार केला 12:40 झालेत, मात्र कांजूरकरांची गर्दी आणि क्रिकेटवरचं प्रेम. तीन बॉल आणि मॅचला जिंकण्याकरिता 8 धावांची गरज. स्ट्राईक एंडला फलंदाज पुष्पक. पुन्हा चांगला फटका आणि या ठिकाणी पुन्हा एकदा नील येतोय मित्रांनो. नील साठी टाळ्यांचा गजर होतोय. काय फलंदाजी करतोय, माफ करा, काय क्षेत्ररक्षण करतोय या ठिकाणी नील. जबरदस्त. या अगोदर देखील याच प्रकारचं प्रत्यक्षात त्याने मैदानात दाखवलं आणि आता पुन्हा एकदा तीच कामगिरी नील यांची पाहायला मिळते मित्रांनो. हा 4 नाही, ही मॅच अडवली आहे. दोन बॉल आणि मॅचला जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे आणि स्ट्राईक एंडला फलंदाज पुन्हा एकदा प्रशांत डोंगरे. 2 बॉल 7 धावा होतील का? आता मात्र चांगला बॉल आणि सामन्यामध्ये नक्कीच पूर्णपणे आपलं वर्चस्व आता प्रस्थापित केलं जात आहे अनुप नाईन संघ. एक बॉल आणि 6 धावसंख्येची गरज आहे मित्रांनो. एखादा एक्स्ट्रा बॉल, प्रेक्षकांना काय हवंय, अजून एखादा एक्स्ट्रा बॉल. पुन्हा एकदा मॅच ऑन होते.
आणि या ठिकाणी चांगला बॉल पाहायला मिळतोय. वेदांत पवार उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. वेल प्लेड टीम अनुप 9 हळक टीम V1 थोडंसं कुठे ना कुठेतरी संघ कमी पडताना पाहायला मिळाला. तर या मॅचचा हिरो ठरतोय तर मित्रांनो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नक्की सर्वांनी दर्जेदार परफॉर्मन्स केला. मात्र आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये बऱ्याच लोकांनी खूप चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण केलं आणि या मॅचमध्ये देखील तेच चित्र पाहायला मिळालं. तर या मॅचचा हिरो त्याने 2 चौकार एक दर्जेदार क्षेत्ररक्षण करून अडवले आहेत. नील या मॅचचा हिरो ठरतोय. आमचे विक्रमजी कांबळे यांच्या हस्ते आपल्याला सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल. स्वप्नील सावंत म्हणजे उर्फ नाव नील या मॅचचा हिरो ठरतोय. मित्रांनो बघा क्षेत्ररक्षक किती महत्वाचा असतो. मोक्याच्या क्षणी नक्कीच या ठिकाणी 2 चौकार अडवले गेले आणि त्याच जोरावर अनुप 9 संघस या ठिकाणी विजयी ठरलाय. वेल प्लेड स्वप्नील. थँक्यू स्वप्नील. 2 मिनिटं या ठिकाणी थांब. कसं वाटतंय मित्रा ही स्पर्धा या अगोदर देखील खेळलायस की नाही? नाही खेळलोय, मागच्या वर्षी सुद्धा खेळत होतो. छान म्हणजे अरेंजमेंट चांगली असते. प्रॉपर एकदम जसं भारतातून एकमेव अशी स्पर्धा ही होते अंडरआर्ममध्ये. तर खूप छान वाटतं, म्हणजे प्राऊड फील करतो. व्हाईट ड्रेस असतात आणि म्हणजे लाईक इंटरनॅशनल आपण खेळतो अशा प्रतीचं वातावरण असतं. नक्कीच तुला देखील खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो नक्कीच उल्लेख केला दर्जा पाहायला मिळतोय या ठिकाणी. नक्कीच उल्लेख केला गेला दर्जा पाहायला मिळतोय. व्हाईट अँड व्हाईट परिधान करून क्रिकेट खेळणं देखील एक चांगलं क्रिकेट खेळताना आपल्याला बरेच आपले कांजूर मागचे स्पर्धक देखील या स्पर्धेमुळे पाहायला मिळतात. चला मित्रांनो नेक्स्ट मॅच टॉससाठी या. गिरीश टॉससाठी यायचंय. ओमकार बॉईज कॅप्टन टॉससाठी या. गिरीश विरुद्ध गिरीश हा पुढील सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मित्रांनो पुढील मॅचचा टॉस होईल त्या अगोदर या ठिकाणी आपण वाढदिवस सेलिब्रेशन करणार आहोत. वाढदिवस साजरा करणार आहोत. आमचे सन्माननीय गणेशजी गणसे आणि त्याचप्रमाणे गणेश क्षीरसागर या दोघांचा वाढदिवस या ठिकाणी आम्ही सेलिब्रेट करतोय. आमचे गणेशजी गणेशजी गणसे या प्लीज. गणेश क्षीरसागर आपण देखील या. तर मित्रांनो या ठिकाणी आपण वाढदिवस साजरा करत आहोत. आमचे गणेश कन्से साहेब आणि त्याचप्रमाणे गणेश क्षीरसागर आणि आमचे कॅमेरामॅन देखील सज्ज झालेत. चला सर्वांना मित्रांनो विनंती करतो आपण नक्कीच यांना शुभेच्छा देऊया पुढील वाटचालीसाठी, पुढील आयुष्यात येणाऱ्या नवीन नवीन संघर्षासाठी. या ठिकाणी सेलिब्रेशन केलं. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू गाईज. या ठिकाणी नक्कीच गणेश क्षीरसागर, गणेश कनसे यांचा देखील वाढदिवस या ठिकाणी साजरा केला जातोय. खूप खूप धन्यवाद ट्रिपल एस ची सर्व टीम.
गिरीश टॉससाठी यायचं आहे. कॅमेरामॅन फोकस करो. सेमीफायनल क्रमांक 1 इंटर कांजूरमधील पहिला सेमीफायनलचा सामना या ठिकाणी आपण पाहत आहोत. एका बाजूला अनुप 9 तर दुसऱ्या बाजूला ओमकार बॉईज. आमचे विराज यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. टेल कॉल केला गेलाय आणि ओमकार बॉईज संघ या ठिकाणी कौल जिंकला. आपला निर्णय काय असणार आहे? बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जरा दोघांना देखील पुढील मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा. आपल्या विनंती असेल लगेच आपले सर्व खेळाडू सज्ज करायचे आहेत. पुन्हा एकदा भेटूया कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद.